नमस्कार. आज आपण शिकणार आहोत कार्डियाक सायकल. कार्डियाक सायकल म्हणजे काय? हृदयाचा एक ठोका. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हृदयामध्ये एका मिनिटाला 72 ठोके पडतात. पण हृदयाचा एक ठोका कसा पडतो? त्याच्यात काय काय गोष्टी आहेत आणि कार्डियाक सायकल म्हणजे काय? हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके? तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर बघा आपल्या हृदयाचे 4 चेंबर आहे म्हणजे हृदयाला 4 कप्पे आहेत. कोणते 4 कप्पे? जे की सगळ्यांना माहितीच आहे. अलिंद आणि निलय. उजवे अलिंद, डावे अलिंद, उजवे निलय आणि डावे निलय असे काय आहे हृदयाचे 4 कप्पे आहे. तर आपण सुरुवात करूया उजव्या अलिंदांपासून. ठीक आहे. तर उजव्या अलिंदांना लागून ज्या काही तुम्हाला रक्तवाहिन्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत बघा. ऊर्ध्व महाशीर म्हणजे इन्फिरियर वेना कावा, ऊर्ध्व महाशीर म्हणजे सुपेरियर वेना कावा. म्हणजे जे उजवे अलिंद आहेत त्यांच्यामध्ये अशुद्ध रक्त पाठवलं जातं ह्या व्हेन्स मार्फत. ठीक आहे. ह्या काय आहे अशुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या नलिका आहे, रक्तवाहिन्या आहे. कोणाकडे घेऊन जात आहे? हृदयाकडे. मग जो रक्त स्वीकारतो तो कोणता असतो? उजवे अलिंद. म्हणजे काय बघा असं आपण इथे बघू शकतो. इथे आहे उजवे अलिंद. ठीक आहे. इकडे आहे उजवे निलय, इकडे आहे डावे अलिंद आणि इकडे काय आहे डावे निलय. ठीक आहे. हे समजा हृदयाचे आपले आहेत 4 कप्पे. तर आता उजव्या अलिंदांमध्ये ह्या रक्तवाहिन्या काय करता आहे? सुपेरियर अँड इन्फेरियर म्हणजे जे हृदय आहे आपलं त्या हृदयाच्या वरच्या भागाने सुद्धा अशुद्ध रक्त येत आहे. तर ते कोण घेऊन येईल? वरची जी आहे ठीक आहे शिर ती घेऊन येईल आणि सुपेरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावा वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी हृदयाच्या खालच्या साईडने रक्त घेऊन जाते आहे ती पण सांगितलेली आहे. वरच्या साईडने जी रक्त घेऊन येते आहे म्हणजे मेंदूकडून ती पण आहे. ठीक आहे. मग ह्या रक्तवाहिन्या कुठे रक्त घेऊन येतात? तर उजव्या अलिंदांमध्ये. मग उजव्या अलिंदांचे जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा इथे एक वॉल असते. ठीक आहे. झडप असते ज्याला आपण काय म्हणतो? ट्रायकस्पिड वॉल. काय म्हणतो? इथल्या वॉलला एक नाव आहे. काय नाव आहे ते? बघा ट्रायकस्पिड. समजलं? ट्रायकस्पिड त्याचं नाव आहे. ओके. मग आता ही जी ट्रायकस्पिड वॉल आहे हिच्या मार्फत उजव्या अलिंदांचं रक्त हे कुठे जातं? उजव्या निलयामध्ये जातं. कशासाठी जातं? तर शुद्धीकरणासाठी. कसं जाईल शुद्धीकरणासाठी? तर इथून एक प्रकारची रक्तवाहिनी असते जिचं नाव काय आहे? ठीक आहे. ही रक्तवाहिनी ह्या अलिंदात जात नाही, इकडनंच जाते. जी रक्तवाहिनी आहे तिचं नाव काय आहे बघा? फुफ्फुस धमनी. जिला काय म्हटलं जातं? पल्मनरी आर्टरी. मग ती काय केलं तिने? ती रक्त घेऊन कोणाकडे गेली? गेली ती लंग्स कडे. म्हणजे कुठे गेली? फुफ्फुसांकडे. मग मला सांगा फुफ्फुसांमध्ये काय केलं जातं? तर CO2 जो आहे तो रक्तातून काढला जातो म्हणजे काय? रिमूव्ह केला जातो आणि ऑक्सिजन रक्तामध्ये ऍड केला जातो. म्हणजे फुफ्फुस धमनीने पल्मनरी आर्टरीने इथून जे रक्त नेलं आहे ते फुफ्फुसांद्वारे शुद्ध होतं आणि फुफ्फुसांद्वारे शुद्ध झालेलं रक्त परत कुठे येतं? बघा या साईडला. मग ही कोण आहे ही वाहिनी? पल्मनरी वेन. म्हणजे कोण? फुफ्फुस शिर. ठीक आहे. जी काय करते आहे? हृदयाकडे परत रक्त घेऊन येते. कोणतं रक्त परत घेऊन येते? ती जे शुद्ध झालेलं आहे. जे कोणी पाठवलं होतं? फुफ्फुस धमनीने. म्हणून आपण अपवाद म्हणतो ना की शरीरामध्ये सगळ्या ज्या धमन्या आहेत त्या शुद्ध रक्ताचे वहन करतात. पण फुफ्फुस धमनी एकमेव अशी आहे जी अशुद्ध रक्ताचे वहन करते. मग ती अशुद्ध रक्ताचे वहन का करते? कारण उजव्या निलयामध्ये जे शरीराचं अशुद्ध रक्त आहे ते तिला कुठे न्यायचं असतं? शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसांकडे न्यायचं असतं. म्हणून ती उजव्या निलयातून डायरेक्ट फुफ्फुसांकडे काय घेऊन जाते? ते रक्त घेऊन जाते. कोणतं रक्त घेऊन जाते? अशुद्ध. इथे दिसणार नाही तुम्हाला बट मी लिहिलं आहे. काय? अशुद्ध रक्त घेऊन जाते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर परत फुफ्फुस शिरेमार्फत शुद्ध रक्त येतं. मग ही पण अपवाद आहे याला. फुफ्फुस शिर हे कशासाठी अपवाद आहे? कारण सगळ्या ज्या शरीरामध्ये शिरा आहेत, वेन्स आहे यांच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. पण फुफ्फुस शिर एकमेव अशी आहे जिच्यात शुद्ध रक्त असतं. शुद्ध रक्त का असतं? कारण ती फुफ्फुसांकडनं जे शुद्ध झालेलं आहे ते रक्ताला घेऊन परत हृदयाकडे येत असते. मग ती रक्ताला कुठे पाठवते? कुठे देते ती? कोणत्या कप्प्यामध्ये देते? तर बघा डावे अलिंद. मग ह्या डाव्या अलिंदामध्ये इथून हे रक्त येतं. ठीक आहे. डाव्या अलिंदामध्ये रक्त आलं की इथे एक प्रकारची वॉल असते. ठीक आहे. झडप असते जिला आपण काय म्हणतो? बायकस्पिड म्हणतो. ठीक आहे. जिला काय म्हणतात? बायकस्पिड वॉल म्हणतात. आणि त्या बायकस्पिड वॉल मार्फत हृदयाच्या
ह्या चेंबरमध्ये म्हणजे डाव्या निलयामध्ये रक्त आणलं जातं, रक्त ट्रान्सफर होतं आणि नंतर पूर्ण शरीराला कोणाद्वारे पुरवलं जातं? इकडे एक प्रकारची रक्तवाहिनी असते जिला आपण म्हणतो महाधमनी, म्हणतो ॲरोटा. तर तिच्याद्वारे काय केलं जातं? पूर्ण शरीरभर हे रक्त पुरवलं जातं. हे काय झालं? आपलं ब्लड सर्क्युलेशन झालं. पण आपल्याला काय बघायचं आहे? कार्डियक सायकल. आणि कार्डियक सायकल बघण्यासाठी आपल्याला जे ब्लड सर्क्युलेशन असतं हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे, समजणं जास्त गरजेचं आहे. ओके, ब्लड सर्क्युलेशन कसं झालं समजलं. मग आता बघा इथे काय सांगितलेलं आहे, जेव्हा उजव्या अलिंदांचे स्नायू आकुंचन पावतात, हे बघा उजव्या अलिंदांचे स्नायू जेव्हा आकुंचन पावतात तेव्हा काय होतं, ते रक्त उजव्या निलयात म्हणजे राईट व्हेंट्रिकल्स मध्ये म्हणजे इथे सोडले जाते. जसे की मी तुम्हाला सांगितलं, इथे रक्त आलं, कोणाद्वारे आलं? सुपेरियर आणि इन्फेरियर वेना कावा म्हणजे महाशिरेद्वारे कुठे आलं? उजव्या अलिंदांमध्ये शरीराचं अशुद्ध रक्त आलेलं आहे. मग ते जेव्हा उजव्या अलिंदांचं आकुंचन झालं, ते कॉन्ट्रॅक्ट झाले, तर रक्त कुठे आलं? उजव्या निलयामध्ये आलं. कोणामार्फत आलं? इथे असते एक वॉल, एक भिंत म्हणा तुम्ही, ठीक आहे, तिच्या मार्फत आलं उजव्या निलयामध्ये. तिचं नाव काय आहे? ट्रायकस्पिड वॉल, इथे आपण लिहिलेलं आहे. ओके, मग त्या उजव्या निलयातून रक्त पुन्हा बाहेर जातं. मग उजवे निलय काय काम करतं? रक्ताला हृदयाच्या बाहेर घेऊन जातं. कुठे बाहेर घेऊन जातं? फुफ्फुसांकडे. फुफ्फुसांनी रक्त शुद्ध केलं म्हणजे कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करून ऑक्सिजन त्याच्यात ऍड केल्यानंतर परत फुफ्फुस शिर काय करते? ते रक्त घेऊन येते आणि डाव्या अलिंदात देते. म्हणजे बघा इथे देते ती, आणि डाव्या अलिंदाचं रक्त काय होतं? जेव्हा डाव्या अलिंदांचं पण काय होणार आहे? आकुंचन होणार आहे, तेव्हा ते रक्त ह्या वॉल मार्फत, जिचं नाव आहे बायकस्पिड, ते रक्त येतं डाव्या निलयामध्ये आणि निलयामधून सगळीकडे ते पुरवलं जातं. तेच तुम्हाला इथे सांगितलंय बघा, जेव्हा उजव्या अलिंदांचे स्नायू आकुंचन पावतात तेव्हा ते रक्त उजव्या निलयात म्हणजे राईट व्हेंट्रिकल मध्ये सोडले जाते. ओके, अशा प्रकारे हे आपण 4 कप्पे बघितले. उजव्या निलयाचं पण सांगितलंय मी तुम्हाला, उजवे निलय म्हणजे जेवनिका, ठीक आहे, व्हेंट्रिकल्स आपण ज्याला म्हणतो, ती उजवे निलय काय करते? रक्ताला बाहेर घेऊन जाते. त्याच पद्धतीने डावे अलिंद आहे, डावे अलिंद फुफ्फुसांकडून परत आलेलं रक्त स्वतःमध्ये स्वीकारतो आणि जेव्हा त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा ते रक्त कुठे पाठवतो? तो डाव्या निलयामध्ये. ओके, मग आता आपण डाव्या निलयापर्यंत बघितलं. आता आपण बघणार आहोत ऍक्च्युअल कार्डियक सायकल काय आहे, म्हणजे हृदयाचा एक ठोका म्हणजे काय, हे आता आपण बघणार आहोत. ओके, मग कार्डियक सायकल बघण्यासाठी आपल्याला हे बघावं लागेल की अलिंदांचे आकुंचन. आता अलिंदांचे म्हणजे आर्टेरियल सिस्टोलम, अलिंदांचे आकुंचन होणे म्हणजे हृदयाचे जे वरचे 2 कप्पे आहे, उजवे अलिंद व डावे अलिंद, ते एकाच वेळी आकुंचित होतात. त्यामुळे काय होतं? त्यांच्या खाली असलेले जे व्हेंट्रिकल्स आहेत त्याच्यामध्ये ते काय होतं? रक्त पास होतं किंवा ट्रान्सफर होतं. बघा, उजवे व डावे दोन्ही अलिंदाचे एकाच वेळी काय झालं? कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे आकुंचन होते व त्यातील जे रक्त आहे त्याच खाली बसलेल्या निलयामध्ये सोडले जाते. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणजे काय? अलिंदांचे आकुंचन होते, ह्या सगळ्या प्रोसेसला किती वेळ लागतो? 0.1 सेकंद. किती वेळ लागतो? अलिंदांचे आकुंचन व्हायला 0.1 सेकंद वेळ लागतो. त्यानंतर दुसरं काय आहे? निलयाचे आकुंचन म्हणजे काय? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन जेव्हा होत आहे व्हेंट्रिकल्सचं, त्याला किती वेळ लागणार आहे? बघा, उजवे व डावे दोन्ही निलयाचे एकाच वेळी आकुंचन होते व त्यातील रक्त अनुक्रमे काय सांगितलंय? फुफ्फुस धमनी आणि महाधमनीत जाते. म्हणजे व्हेंट्रिकल्स काय काम करत आहे? शरीरामध्ये आपल्या हृदय जे आहे, हृदयामध्ये जे निलय आहे ते काय काम करतात? रक्ताला बाहेर घेऊन जाण्याचं काम करतात, हृदयाच्या बाहेर. जसं बघा, उजवे जे निलय होते त्यांनी रक्ताला कुठे पाठवलं? फुफ्फुसांकडे पाठवलं प्युरिफिकेशनसाठी. त्याच्यानंतर त्या रक्ताला कोणी स्वीकारलं? परत डाव्या अलिंदांनी स्वीकारलं. म्हणजे डावे अलिंद आणि उजवे अलिंद दोघं रक्त स्वीकारत आहे हृदयामध्ये, पण जे निलय आहे, डावे निलय आणि उजवे निलय दोघं रक्ताला शरीरात पाठवत आहे. ठीक आहे, समजलं? तसंच सांगितलंय बघा, उजवे व डावे दोन्ही निलयांचे एकाच वेळी आकुंचन होते, दोघं एकाच वेळी कॉन्ट्रॅक्ट होतात आणि जेव्हा उजवे कॉन्ट्रॅक्ट झाले निलय तेव्हा रक्त जातं फुफ्फुसांकडे आणि डावे निलय जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा रक्त कुठे जातं? महाधमनीद्वारे पूर्ण शरीराला पोहोचवले जाते. म्हणून इथे दिलंय बघा, फुफ्फुस धमनी, इथे मी लिहून देते उजवे अलिंद, उजव्या अलिंदातून फुफ्फुस धमनी जाते फुफ्फुसांकडे आणि महाधमनी इथे दिलेला आहे. ठीक आहे, तर डावे, सॉरी इथे निलय येईल हा, उजवे निलयातून सोडलं जातं ना रक्ताला, ठीक आहे, आणि इथे येणार डावे निलय, डावे निलयातून
महाधमनीद्वारे पूर्ण शरीराला रक्त पोहोचवले जाते. मग जेव्हा निलयांचे आकुंचन होते म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होते तेव्हा लागणारा वेळ किती आहे 0.3 सेकंदांचा. किती लागतो वेळ त्याला 0.3 सेकंद. आणि बघा जेव्हापासून आपण जन्मलो, जेव्हापासून आपला जन्म झालाय तेव्हापासून या सगळ्या क्रिया आपल्या शरीरामध्ये सुरू आहे. आपण जन्माला आलो, जन्मापासूनच नाही तर जेव्हा आईच्या गर्भामध्ये भ्रूण तयार होतं त्यातीलही सर्वात पहिला ऑर्गन असतो हृदय. ठीक आहे, मग तेव्हापासून आपलं हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सुरू राहतात. ठीक आहे, मग ह्याला किती वेळ लागतो 0.3 सेकंद. त्याच्यानंतर एकत्रित काय सांगितलंय शिथिलीकरण. मग एकत्रित शिथिलीकरण म्हणजे काय जॉईंट डिस्टॉल. मग हे काय बघा दोन्ही अलिंद व दोन्ही निलय म्हणजे हृदयामधले वरचेही दोन कप्पे खालचेही दोन कप्पे म्हणजे ऑलरेडी सगळे जेवढे चारही कप्प्यांचं सांगितलं दोन्ही अलिंद दोन्ही निलय एकत्रित शिथिल होतात. ठीक आहे, रिलॅक्स म्हणजे ज्याला आपण बोलतो जॉईंट डायस्टोल. ओके, आणि हा टप्पा किती वेळासाठी असतो 0.4 सेकंदांसाठी असतो. म्हणजे सगळं मिळून कार्डियक सायकल हृदयाचा एक ठोका पूर्ण व्हायला किती वेळ लागतो 0.8 सेकंद. समजलं असेल तुम्हाला की कार्डियक सायकल मग काय आहे. हृदयाचा एक ठोका पूर्ण व्हायला किती वेळ लागतो 0.8 सेकंद. जसं बघा इथे दिसेल तुम्हाला. ओके, आता बघा हृदय हा गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव जे की मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. याच्यावरती आरोग्य विभागात प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आरोग्य विभागासाठी याच्यावर प्रश्न विचारतात. ओके, आता बघा हृदयाचा एक ठोका किती वेळाचा आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला 0.8 सेकंदांचा आहे ना. कसं काय आर्टेरियल सिस्टोल म्हणजे काय अलिंदांचे आकुंचन होते. दोघं अलिंद कॉन्ट्रॅक्ट होतात. ती वेळ किती आहे 1 सेकंदांची आहे. ठीक आहे, मग नंतर काय व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे काय निलयाचे आकुंचन होते. ती वेळ किती आहे 0.3 सेकंदांची आहे. बरोबर, त्याच्यानंतर काय आहे जॉईंट डिस्टॉल म्हणजे दोन्ही अलिंद व दोन्ही निलयांचे एकत्रित शिथिलीकरण होते. सगळे रिलॅक्स असतात. सिस्टॉल म्हटलेलं आहे ना, तर ते किती वेळासाठी असतात 0.4 सेकंदांसाठी. डायस्टॉल. ओके, जॉईंट डायस्टॉल. डाय म्हटलं समजून घ्या. डाय झालेला माणूस कसा असतो रिलॅक्स. काही असतं का त्याला टेन्शन कसलं. डायस्टॉल. ओके, एकदम रिलॅक्स झालेला आहे म्हणजे चारही कप्प्यांचे काय झालं रिलॅक्सेशन झालेलं आहे. तो कप्पा किती वेळासाठी असतो, तो जो टप्पा येतो तो किती वेळासाठी येतो तो 0.4 सेकंदांसाठी येतो. आणि इकडे बघा सिस्टॉल सिस्टल सिस्टॉल त्याच्यातच कळून जातं तुम्हाला म्हणजे काय झालं एकदम कॉन्ट्रॅक्शन झालंय आकुंचन झालंय. ती वेळ किती आहे अलिंदांसाठी आहे 1 सेकंद आणि निलयांसाठी आहे 3 सेकंद. ओके, असं सगळं मिळून कार्डियक सायकल बनते 0.8 सेकंदांची. म्हणजे हृदयाचा एक ठोका पूर्ण व्हायला लागतात 0.8 सेकंद आणि एका मिनिटामध्ये हृदयामध्ये किती ठोके पडतात 72 ठोके. किती पडतात एका मिनिटामध्ये 72. समजलं. तर हे होतं कार्डियक सायकल.